नागपुर मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता नाना पटोले ने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के महाराष्ट्र दौरे पर सवाल उठाते हुए सरकार पर गंभीर आरोप लगाए। पटोले ने सरकारी जमीन और भ्रष्टाचार को लेकर निशाना साधा। वही सरकार के बयान पर पटोले ने कहा कि उन्होंने खेद व्यक्त कर दिया है, इसलिए अब मामला खत्म हो गया है। साथ ही पटोले ने महाराष्ट्र में खाद्य और बीज की कमी, नकली बीज को लेकर किसानों को हो रही परेशानी का मुद्दा उठाया। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। महाराष्ट्रावर त्यांचं क्रिकेट वारंवार महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातून बदल होईल असंही वारंवार होतं। महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहे, शासनाच्या प्रॉपर्टीज आहे, त्या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो। म्हणजे आता किती वाचल्यात आणि किती द्यायचं राहिलं याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतो आहे, त्याचा परिणाम आपण या अमित शाह आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटतं कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे। यांनी एक वक्तव्य सुमित्रा पवार यांच्या संदर्भात गुंगी कुर्या असा केला होता। आज त्यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शब्दामध्ये खेद व्यक्तही केलेला आहे। अवास्तव होता का तो वक्तव्य असं वाटतं? त्यांनी खेद व्यक्त केले, आता विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे मला कॉमेंट करणार। पण अनेक विषय असे असताना विरोधकांकडे प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीकडून असं संबोधन किंवा आता खेद व्यक्त ते म्हटले त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे, तो विषय संपला, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी। कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे। खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात तुटवडा आणि बोगस बियाणं आणि बोगस खतं या महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लुटताना पाहतो आहे। सरकारच अकोल्यामध्ये झालेल्या घटनेमध्ये सरकारच या सगळ्या बोगस बियाणेवाल्यांना, बोगस खतं विकणाऱ्यांना मदत करताही आपण पाहिलं। सरकारचं महामंडळ जे आहे महाबीज, ते सुद्धा बोगस बियाणं विकताना आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात असतील तर त्या महाराष्ट्रातल्या होत आहेत। आणि ते फक्त सरकारच्या यापासूनच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या त्या प्रमाणात आत्महत्या होतात आहे। सर्रास बाहेरच्या कंपन्या आणि सरकार हे बोगस बियाणं विकून आणि बोगस खतं देऊन शेतकऱ्यांना बर्बाद करतात आहे, त्यांना आयुष्यातून त्याला उद्ध्वस्त करताना आपण पाहतो आहे। हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे। आता पंतप्रधान मोदी सुद्धा IITच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे। ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठवणीनंतर हे सगळ्या मोहन भागवतजींनी परवा केलं, त्याचा परिणाम पाहिला की विद्यार्थ्यांनी स्वतः सांगितलं की याच्यात कुठलं विजन नव्हतं। आमचं शिक्षण आमचा अधिकार आहे। आज त्याला भारतीय जनता पार्टी आणि संघाने दोघांनी मिळून हे सगळं शिक्षण विकत देण्याचा एक प्रयत्न केला। सामान्यचे मुलं मुली ते शिक्षण घेऊ शकत नाही, त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी त्याच्यामध्ये उपलब्ध होत नाही आणि बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणात वाढती आहे। ही भूमिका मोहन भागवतजीच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन आपल्याला त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याच्यामुळे त्या पद्धतीनं 12 वर्षात देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं। त्याचा परिणाम आहे की आज जयंती रस्त्यावर आलेत आणि म्हणून प्रधानमंत्र्यांना रात्री 12 वाजता इंस्टाग्रामवर यावं लागलं। हा या देशातल्या बदलाचे संकेत या व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतोय। काही बातम्या अशा येत आहेत की